स्वराज्य यात्रेमध्ये आपण सहभागी झालेला आहात. 12 राज्यांमध्ये ही स्वराज्य यात्रा झाली आणि आता हा पुतळा शिवाजी ते महाराज. आम्ही आमचं भाग्य मानतो की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पाथर पुतळा अश्वरूढ पुतळा टोकविला जाणार आहे आणि त्याचं स्वागत आम्ही मुंबईमध्ये आणि वरळीमध्ये करू शकतो हे आमचं भाग्य समजतो. त्याचा तो काही पॉलिटिकल प्रश्न देखील आहे. तर खास करून शिवभोजन थाळी आणि आनंद शिरा हा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. कुठेतरी आर्थिक शिस्त लागावा असा मला वाटतं आर्थिक शिस्त ही साधारणपणे काल आपण पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्टर्सनी देखील एक दिवसाचा बंद ठेवला होता. साधारणपणे 1,00,000 कोटीची बिल अजून थकलेली आहेत. मुंबई महानगरपालिकेची पण बिलं अजून राज्य सरकारकडून बाकी आहे. मग ते मध्यभोजनचं असो किंवा शालेय शिक्षणाचं असो, अनेक गोष्टी ह्या राज्य सरकारने पैशाचं बंद केलेल्या आहेत. एकंदर आर्थिक शिस्त म्हणजे राजकीय शिस्त ही स्वतःला त्यांनी लावणं गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी करायची आणि मग शिवभोजन थाळी असेल जी आम्ही सुरू केली होती, आपण पाहत असाल 5 रुपयात आपण सगळ्यांना जेवण द्यायचो. मग ही तर थाळी आपण मोफत केली होती कोविडच्या काळात. हे सगळं जे आपण सेवा पुरवू शकत होतो. आनंदाचा शिरा देखील आपण पाहिलं असेल, त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता या गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये घटनाबाह्य सरकारमध्ये. आणि एकंदर कॉन्ट्रॅक्टर्सना ते आवडते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्यावर उधळपट्टी करायची, बाकीचे जे कामं करतात त्यांची बिलं थकवायची. हेच आता भाजपचं सरकार करत आहे. नाही, 1,00,000 कोटीची तूट भरून काढण्यासाठी अशा प्रकारे काही योजनांना ब्रेक लावावा लागणार. लाडकी बहीण योजनेवर विशेष खर्च होतोय. ब्रेक जे त्यांच्यासोबत जे साथी आहेत सोबती आहेत जे भ्रष्टाचार करत असतात त्यांना जर ब्रेक लावला तर राज्याची जी तिजोरी ती खाली होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे की एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सिटी यांना बसवलेला आहे. प्रताप सरनाईक यांना अपेक्षा होती की आपल्याला करावं. मला एक तुम्ही सांगा की MSRTC आता ही माहिती थोडी माझ्याकडे येत आहे. MSRTCचं जे बसेसचं विकत घेण्याचा निर्णय झाला तो 11 तारखेला झाला. 10 तारखेला मंत्रिमंडळाचं एक्सपेन्शन झालं, विस्तार झाला. त्यानंतर कॅबिनेट मंत्री MSRTCचे अध्यक्ष म्हणून तिथे बसले होते का, हे योग्य आहे का, हे मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला जर सांगावं. आणि एक चांगली गोष्ट आहे की जर तिथे कोणी अधिकारी बसत असेल आणि थोडी शिस्त लावत असेल, पण अजूनही एसटीचे दर आम्ही चक्काजाम देखील केला होता मराठवाड्यामध्ये. एसटीचे दर आपण पाहताय, निवडणूक वेगळी पण एक्झामच्या आधी लगेच हे करतायत. म्हणजे निवडणुकीच्या पुरतं सगळं काही थांबवलेलं असतं, पण आता एक्झाम येणार, लोक गावी जाणार, त्याच्या आधी दरवाढ होते. हे काय योगायोग आहे की ठरवून सरकारने केलेले भाजपच्या? मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय शिंदे गटाला धक्का मानला जातोय, कारण अगोदर पालकमंत्री पदावरून केला धक्के अजून मिळणार होते ना, ते जाऊ देतो. जास्ती काही त्याच्यावर मी टोपविस्फोट करत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.